The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। यो ब्राह्मणं समनं वा अंजं वापि वनिपबं मुसावादेन वञ्चेति तं पराभवतो मुखम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्धविहारात उपस्थित नंदनवन कॉलनी आणि परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी श्रावस्ती येथे वास्तव्य करीत असताना या अतिमहत्त्वपूर्ण अशा पराभव सुत्ताला सांगितलेले आहे। या पराभव सुत्ताला आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय। पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा भाग कालपर्यंत आपण 4 भाग पाहिले। आज आपण 5वा भाग पाहत आहोत। प्रत्येकच गाथा, प्रत्येकच बुद्ध वचन अत्यंत मार्मिक आणि प्रत्येकासाठी एक दिशादर्शक असा संदेश देणारं वचन आहे भगवंताचं। आजची ही जी गाथा आहे पराभव सुत्तातील, या गाथेमध्ये सुद्धा भगवान म्हणाले की जर कोणी ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा याचकाला न देण्याच्या भावनेतून खोटे बोलेल, तर ते त्या व्यक्तीसाठी त्याच्या अधोगतीचं कारण ठरेल। ही भगवंताची वाणी आहे। भगवान काय म्हणाले की या जगतामध्ये बघा, भगवंताने हिंसेबद्दल, खोटं बोलण्याबद्दल, व्याभिचाराबद्दल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही 5 तत्व आहेत, पंचशील ज्याला म्हणतो, त्याबद्दल भगवंताने अनेक ठिकाणी भाष्य केलेलं आहे। तर या सुत्तामध्ये सुद्धा, या गाथेमध्ये भगवान काय म्हणतायत की या जगतामध्ये असे भरपूर लोक आहेत। आता हे वचन समजायला सोपं आहे तसं, आणि आपल्याला वाटेल काय सांगितलं आहे भगवंताने की खोटं बोलायचं नाही आहे, पण याचा गर्भित अर्थ हा कसा आहे, मोठा
महत्त्वपूर्ण अर्थ सांगितला भगवंताने. कारण भगवान बुद्ध म्हणतात की या वचनानुसार जो कोणी वागेल त्याची अधोगती होईल, त्याची अवनती होईल. आणि आपण पाहतो की भगवंतानं शब्द वापरला प्रथम जो कोणी ब्राह्मण आला. आता इथे ब्राह्मण शब्द आला की आपल्या लोकांचं कन्फ्युजन सुरू होते. मी नेहमीच सांगतो, देव देवता शब्द आला की आपल्या लोकांचं कन्फ्युजन सुरू होते. लोक शब्दशः अर्थ घेतात बऱ्याचदा. मी सांगतो आपणास की काळानुसार शब्दांचे अर्थ बदलल्या जातात. ह्याचे तुम्हाला बऱ्याचदा मी उदाहरणं सांगितलेले आहेत. त्यापैकी एक सर्वांच्या साठी एक सहज ओळखीचं उदाहरण म्हणजे की जसं आपण म्हणतो जाती हा शब्द वापरतो ना. हे अमक्या जातीचे, ते टमक्या जातीचे, ते ढमक्या जातीचे म्हणतो का नाही आपण. आता हा जाती शब्द कशासाठी वापरतो सध्या आपण? कास्टसाठी, बरोबर आहे. कास्ट इंग्रजीला शब्द आहे आणि मराठीला त्याला मग जाती, हिंदीला त्याला जाती असं म्हणतो ना आपण. आता हा जाती शब्द आता जातीसाठी वापरतो, पण भगवंतांनी पाली भाषेमध्ये जाती या शब्दाचा अर्थ वेगळाच सांगितला. माहिती आहे तुम्हाला? जातीपी दुःखा मागच्या वर्षी आपण पाहिलं. हे बुद्धाचं वचन आहे बघा. भगवान काय म्हणाले? जातीपी दुःखा म्हणजे जाती म्हणजे जन्म. आता इथे कोणत्या शब्दाचा अर्थ काढला भगवंताने जाती शब्दाचा? जाती म्हणजे जन्म, जन्म होणे, ग्रहण करणे दुःख आहे म्हणाले भगवान. त्यानंतर एक शब्द आहे बघा, भिक्षूंना श्रामणेरांना दीक्षा घेताना दशशील देत असतात आणि त्यांच्यामध्ये म्हटलं आहे बघा, जात रूप रजत पटिक गहना वेरमणी. ऐकलं का तुम्ही? काही दीक्षेला होते श्रामणेर दीक्षेला, तर श्रामणेरांना शिखापदंग देतात, त्यांना 10 शील देतात. जसं तुम्हाला पंचशील देतात, अष्टशील देतात, तर श्रामणेर दीक्षा घेताना 10 शील देत असतात, 10 नियम देतात. तर त्याच्यामध्ये म्हटलं बघा, जात रूप रजत पटी गहना म्हणजे दागदागिने, सोने चांदी माणिक मोती असा सारांश रूपाने त्याचा अर्थ आहे की ते धारण न करण्याचे मी प्रतिज्ञा ग्रहण करतो किंवा त्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. तर मला सांगायचं हे की शब्दाचे अर्थ त्या काळात वेगळे होते, आता वेगळे आहेत. आता ब्राह्मण कुणाला म्हणतात जर आता विचारलं तर लोक म्हणतील की हे ब्राह्मण समाजाचे जे लोक आहेत त्यांनाच ब्राह्मण म्हणतात आणि खरंच म्हणतात आता. पण भगवंताने धम्मपदामध्ये एक ब्राह्मण वर्ग म्हणून, तुम्ही जर धम्मपद ग्रंथ कधी वाचला तर त्याच्यामध्ये स्वतंत्र रूपाने ब्राह्मण वर्ग असा एक वर्ग आहे, ब्राह्मण वर्ग. मग त्याच्यात व्याख्या केली भगवंतानं, डेफिनेशन सांगितली की मी ब्राह्मण कुणाला म्हणतो, मी ब्राह्मण कुणाला समजतो, ब्राह्मण या शब्दाची मी काय अर्थ लावतो, मी कोणती व्याख्या करतो. बऱ्याचदा बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये सुद्धा बघा, ब्रह्मसहपती आले आणि भगवंताला याचना केली असा उल्लेख बाबासाहेबांनी केलेला आहे बघा. लोक त्याला शब्दशः घेतात आणि काही लोक तर म्हणतात घुसडवलं म्हणतात त्याच्यात. आता कशात काय काय घुसडवलं म्हणजे आपलं जिथं जिथं ज्ञान कमी पडते लोक म्हणतात तिथे भेसळ केली म्हणतात. म्हणजे आपलं ज्ञान जिथे कमी पडते, आपली बुद्धी जिथे जोर धरू शकत नाही, लोक तिथे सपशेल काय म्हणतात, या लोकांनी मिक्स केला असेल म्हणतात. आता कशात मिक्स केलं म्हणाव, कशात मिक्स केलं म्हणाव, म्हणजे 22 प्रतिज्ञामध्ये मिक्सच केलं म्हणावं का? मग बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथातही मिक्सच केलं म्हणावं का? मग त्रिपिटकातही मिक्स केलंच म्हणावं का? म्हणजे आपल्याला त्याचं ज्ञान नाही आहे, आपला अभ्यास कुठेतरी कमी पडतो आहे. याचा अर्थ असा आहे का की तत्वज्ञान चुकीचं आहे का? तर तत्वज्ञान चुकीचं नाही आहे. म्हणून ब्रह्मसहपतीच्या संदर्भामध्ये सुद्धा मी आत्ता बघा बुद्ध गुण सांगत असताना तुम्ही जर प्रवचन ऐकत असाल तर मी बोललो आहे, ब्रह्मसहपती कुणाला म्हणतात, रूप देवता अरूप देवता ह्याच्याबद्दल भाष्य केलं आहे त्यांचा जो राजा आहे, तर ते वेगळा विषय आहे. तर इथे सुद्धा जो ब्राह्मण शब्द आलेला आहे, भगवान बुद्ध जे म्हणाले की ब्राह्मणाला किंवा श्रमणाला किंवा याचकाला न देण्यासाठी खोटं बोलणे हे अधोगतीचं लक्षण आहे. आता ब्राह्मण कुणाला म्हटलं भगवंताने की बघा त्याची व्याख्या केली भगवंताने. तुम्ही धम्मपद जर कधी वाचाल, आम्हाला जर कधी वेळ भेटला तर नक्कीच तुम्हाला ते धम्मपद पण शिकवेल मी. अत्यंत सुंदर बुद्धाचे वचन आहेत त्याच्यात. 423 गाथा आहे धम्मपदामध्ये, प्रत्येक वचन बुद्धाचं वचन आहे. भगवंतांनी विशिष्ट ठिकाणी विशिष्ट लोकांना त्या गाथेवरती उपदेश केलेला आहे धम्मपदातील. आणि म्हणून भगवान म्हणाले ब्राह्मण कुणाच म्हणतो मी, जो ध्यानी आहे,
ध्यानी समजते तुम्हाला? जो ध्यान करतो, समाधीचा अभ्यास करतो, असा जो ध्यानी आहे, आनापानसतीचा अभ्यास करतो, विपස්සनेचा अभ्यास करतो, वेगवेगळ्या प्रकारे ध्यानाचा जो अभ्यास करतो निरंतर, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो स्थिर आहे, स्थिर म्हणजे मनाची अवस्था ज्यांच्या स्थिर आहे, जो अस्थिर नाही आहे, जो डगमगत नाही, सुखात दुःखात यशात अपयशात जो डगमगत नाही, जो स्थिर राहतो, आपल्या वचनावर आपल्या श्रद्धेवर जो स्थिर राहतो, आपल्या आचरणावर जो स्थिर राहतो, तर त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो ब्रह्मचारी आहे, उपसतामध्ये सील आहे ना बघा, अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समादियामी, तर ते ब्रह्मचारी, ब्रह्मचर्य व्रत, पती पत्नी असताना सुद्धा भावा बहिणीसारखं राहणे, तर त्या ब्रह्मचर्य तत्वाचं जो पालन करतो, भगवान म्हणतात मी त्याला ब्राह्मण म्हणतो. आश्रव मुक्त जो आहे, आसक्ती ज्याला म्हणतो, लालसा ज्याला म्हणतो, तृष्णा ज्याला म्हणतो, त्या तृष्णेपासून आश्रवांपासून जो मुक्त आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो अनासक्त आहे, बिलकुल ज्याच्यामध्ये आसक्ती नाही आहे, कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही, कुठल्याही प्रकारे जो शरण जाऊ शकत नाही, म्हणजे वासनेच्या आसक्तीच्या अधीन जाऊ शकत नाही, असा जो आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो. जो कुशल मार्गारूढ आहे, जो कुशल मार्गारूढ आहे, कुशल मार्गावरती भगवंताने सांगितलं कुशल, कुशलस्य उपसंपदा, म्हणजे वाणीचं, मनाचं आणि शरीराचं कोणतंही दुष्कर्म जो करत नाही, याचाच अर्थ जो कुशल कर्म करतो वाणीने, मनाने आणि शरीराने, तो कुशल कर्म करतो, कुशल मार्गारूढ आहे, तो कुशल मार्गावर आरूढ आहे तो. तर असा जो आहे मी त्याला ब्राह्मण म्हणतो. जो संयमशील आहे, ज्याचा काया वाचा मनावर संयम आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. म्हणतो म्हणजे काय, तर समजतो आणि तो ब्राह्मण आहे, अशी व्याख्या एकंदरीत ब्राह्मणाची भगवंताने केलेली आहे. म्हणून कोण जातीवर घेऊ नये, ह्या शब्दाला असं जातीवर घेऊ नये की याला भगवान, यांना भगवान ब्राह्मण म्हणाले का. कपट नीती करणाऱ्याला ब्राह्मण म्हणाले नाही भगवान, हे लक्षात घ्या. चाणक्य नीती ज्याच्या अंगी आहे, ज्याच्या डोक्यात आहे, त्याला ब्राह्मण म्हणाले नाही भगवान. कटकारस्थान करणारे जे आहेत त्याला ब्राह्मण नाही म्हणाले भगवान बुद्ध. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला स्वार्थ साधणाऱ्याला ब्राह्मण म्हणाले नाहीत भगवान. मी काय म्हणतो समजते तुम्हाला? मी हे आता आधुनिक बोलतोय, तुम्हाला समजते ना? म्हणजे आत्ताची जी व्याख्या ती पण मी तुम्हाला सांगितले, तुमचं लक्ष असेल तर. भगवान या व्याख्येत, आत्ताच्या व्याख्येत जे बसतात त्याला म्हणाले नाही ब्राह्मण. तर ब्राह्मण हे आचरणिक दृष्ट्या भगवान बुद्ध म्हणाले, जे ब्रह्मचर्य पालन करतात, जे संयमशील आहे, जे ध्यानी आहेत, जे संयत आहेत, त्यांना मी ब्राह्मण समजतो, असं भगवंताने ब्राह्मणाला सांगितलं. तर मग अशा संयमशील व्यक्तीला, अशा ब्रह्मचारी व्यक्तीला, सन्मार्गावर आरूढ असलेल्या व्यक्तीला, कुशल मार्गावर आरूढ असलेल्या व्यक्तीला पाहून जर कोणी म्हणत असेल आपल्याकडे असताना देखील की माझ्याकडे नाही आहे, तर भगवान बुद्ध म्हणाले ते खोटं बोलणं आहे. असं होते बऱ्याचदा बघा तुम्ही, भगवंताच्या सोबतही असं घडलं. आणि भगवंतानं त्या जातीने ब्राह्मण असलेलाच ब्राह्मण म्हटलं नाही, भिक्खूला पण ब्राह्मण म्हटलं. माहिती आहे तुम्हाला? भिक्षूंना पण ब्राह्मण म्हटलं भगवंतानं. काही काही ठिकाणी म्हणजे प्रसंग पाहून भगवंतानं शब्द वापरलेले आहेत. हे वेगवेगळ्या शब्दांचे वेगवेगळे अर्थ आहेत बौद्ध साहित्यात तुम्ही जर पाहिले तर म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की अशा व्यक्तीला पाहून जर कुणाच्या मनामध्ये भाव येईल की अरे बापा आता मला पण द्यावं लागते की काय, असा मनात जरी विचार आला, लोक दान देत असतील एखाद्या व्यक्तीला, चांगल्या व्यक्तीला, धर्मगुरूला, कुणाला तरी जो सिलवान आहे, गुणवान आहे, तेव्हा जर आपल्या मनामध्ये आपल्याकडे काही असून देखील असा भाव येत असेल, अरे बापरे आता मला द्यावं लागते का काय, आणि मी देत नाही बापा, माझ्याकडे आहे, मला काम आहे, मनात जरी भाव आला तर भगवान बुद्ध म्हणाले ते आपल्या अधोगतीचं कारण आहे. हे बुद्धाचं वचन आहे. दुसऱ्यांदा भगवंताने म्हटलं बघा श्रमणाला, अगोदर सांगितलं ब्राह्मणाला, नंतर काय म्हणाले श्रमणाला. आपल्यापैकी कुणाला ठाऊक आहे श्रमण कुणाला म्हणतात? श्रमण शब्दाचा अर्थ काय आहे? शब्द ऐकला का तुम्ही? शब्द ऐकला श्रमण, तर श्रमण कुणाला म्हणतात? तर वरवरकरणी आपण जर पाहिलं तर भिक्षूंना पण श्रमण म्हणतात. काय म्हणतात? भिक्षूंना पण श्रमण म्हणतात. पण केवळ भिक्षूंना श्रमण म्हणत नाही, केवळ भिक्षूंनाच श्रमण म्हणत नाहीत, तर श्रमणा शब्दाची व्याख्या केली भगवंताने. ही सुद्धा धम्मपदामध्ये याच्याबद्दल उपदेश दिलेला आहे. तर बघा शब्दशः अर्थ जर घेतला आपण
जसा ब्राह्मण शब्दाचा अर्थ ब्रह्मचर्याचा पालन करणाऱ्याला ब्राह्मण, तर श्रमण शब्दाचा अर्थ जर घेतला तर बघा याच्यामध्ये श्रम आहे शब्द. कोणता शब्द आहे? इकडे लक्ष द्या. कोणता शब्द आहे? श्रम. श्रम म्हणजे कष्ट, मेहनत. बरोबर. परिश्रम करणे, श्रम करणे, कष्ट करणे या अर्थाने पण श्रम शब्द वापरतो. तर पाली भाषेत या गाथेत आलेला आहे समनंग. काय शब्द आला? समनंग. आता श्रम किंवा श्रमण हा मग संस्कृत प्राकृत भाषेमध्ये आलेला शब्द आहे. मूळ पाली भाषेत कोणता शब्द आला? समनंग. असा शब्द आला आहे. तर भगवंताने याची व्याख्या करताना काय सांगितलं आहे? श्रमण म्हणजे कष्ट करणारे. पण कोणतं कष्ट? तर हे अंग मेहनतीचं काम नाही, शेतातलं काम करणारे नाही. लक्षात घ्या. इथे कृषी भारद्वाज सुत्त माहिती आहे का तुम्हाला? मागच्या वेळेस मी सांगितलं होतं थोडक्यात तुम्हाला. कृषी भारद्वाज सुत्त, भगवान एकदा कृषी भारद्वाजाच्या शेतावर गेले जिथे नांगर चालत होते, भिक्षाटन करण्यासाठी भिक्षापात्र घेऊन. आणि तिथे मग त्या कृषी भारद्वाजाने भगवंताला शिव्या शाप दिल्या. आहेत खाऊ आहेस, तरुण आहे तुम्ही, आणि मग आम्ही बघा कशी मेहनत करतो, नांगरतो, वखरतो, बैल आहेत आमचे, जू आहे आमचं, काय काय जे काय आहे त्याचं वर्णन केलं. भगवंताने त्याचं ऐकून घेतलं. नंतर भगवंताने सांगितलं मी पण शेतकरी आहे. आणि मग कसा शेतकरी आहे? हे कृषी भारद्वाज सुत्त जे आहे, कृषी भारद्वाज सुत्त, त्याच्यात सुंदर असा भगवंताचा उपदेश आहे. भगवंताने तिथे सिद्ध केलेला आहे मी पण शेतकरी आहे. आणि नंतर तो साधू म्हणाला त्याला समजल्यावर, आणि नंतर म्हणे बा घ्या भोजन आता. तर भगवान म्हणाले आता नाही. भगवंताने तिथे सांगितलं की मी कसे कष्ट करतो, मी पण कशी मेहनत करतो, मी पण कसे परिश्रम करतो, मी पण कसे श्रम करतो. हे भगवंताने त्याला पटवून दिलेलं आहे, पटवून सांगितलेलं आहे. मी ध्यानाची शेती करतो, प्रज्ञेची शेती करतो, श्रद्धेच्या जोरावर करतो, श्रद्धा हे माझं बीज आहे वगैरे वगैरे. ते तुम्हाला सांगत नाही मी इथे सुद्धा आताच, पण थोडक्यामध्ये सांगतो. श्रमण म्हणजे काय? तर निर्वाण प्राप्तीसाठी जे श्रम करतात. लक्षात घ्या तुम्ही. निर्वाण प्राप्तीसाठी जे श्रम करतात. आणि श्रम करणे म्हणजे काय? तर आपल्या डोळ्यावर, नाकावर, कानावर, तोंडावर जे संयम ठेवतात. आणि संयम ठेवण्यासाठी परिश्रम करावे लागतात. शांत बसण्यासाठी परिश्रम करावे लागतात का नाही? कानानं काय ऐकायचंय काय नाही ऐकायचंय ह्याच्यासाठी पण परिश्रम करावे लागतात. ध्यानाला बसण्यासाठी पण परिश्रम करावे लागतात का नाही? बघा तुम्ही, एकदम मान अशी सरळच भंतीजीकडे ठेवण्यासाठी परिश्रम करावे लागतात. इकडं तिकडे फिरवण्यासाठी कुठे श्रम करावं लागतात? ते तर आपलं नॅचरल चालूच आहे आपलं. ती चाबी फिरवली गाडीची, इकडं 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 इकडं. मी लहान होतो अशा गाड्या होत्या खेळणं, त्याला चाबी अशी लावायची, एकदा कर 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 फिरवायची आणि ते ठेवायचं. मग टुनुक 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 इकडं तिकडं ते तसंच होते बघा. कोण PM आले का, CM आले का, कोण आलं का, राष्ट्रपती आले का, कोण आलं का, होते की नाही? याच्यासाठी श्रम लागत नाही. असं बसण्यासाठी श्रम लागतात किंवा असं बसण्यासाठी श्रम लागतात. हे ऐकणं, एकाग्र चित्ताने ऐकण्यासाठी श्रम लागतात, कारण प्रयत्न करावे लागतात. मनाला एकाग्र करण्यासाठी श्रम करावे लागतात, मेहनत करावी लागते, कष्ट उचलावे लागतात. हे उगीचच होत नाही. उगीचच म्हणल्यावर तर मच्छरासारखं मन आहे. मग आपलं कसं आहे? मच्छरासारखं मन आहे. येऊन जाऊन बरोबर जाऊन घाणीवरच बसते. तुम्ही एखाद्या रूममध्ये किती मच्छर आणून सोडा, त्याला परफ्यूम स्प्रे वगैरे पूर्ण सेंटेड करा एखाद्या रूमला, किती बीक चांगलं, आणि तिथं दरवाजा खिडक्या सगळ्या बंद करून ठेवा. आणि नंतर थोड्या वेळाने तुमचं घर समजा नाल्याच्या बाजूला आहे समजा, आणि काढली खिडकी, तर म्हणतील का मच्छर अर्र लय घाणवास येऊ लागला हो, काय खिडकी काढली कशाला, बंद करा बंद करा बंद करा. मच्छर असे म्हणतील का? अरे असे नाही म्हणणार, आनंदाच्या भरात नाचतील आणि सारेच्या सारे मच्छर उडतील, त्या नाल्यावर जाऊन बसतील गाणे. माणसाचं मन असंच आहे बरं. नको त्या ठिकाणी रमते, हे डोळे नको त्या ठिकाणी पाहत राहतात, भीर 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 भीर, बंद ठेवू देत नाही. ही मान अशी डगमग इकडं तिकडं पाहते, अशी भूतासारखी. हे एकाच ठिकाणी असं टक लावून बघू देत नाही किंवा एकाच ठिकाणी असं शांत बसू देत नाही. बघा तुम्हाला क्षणाक्षणाला हे लक्षात आणून देतो मी, असं होते की नाही? काय ते विशेष होता? असं होतं का काही विशेष? तुम्हीच सांग, काय विशेष? काही ते विशेष नाही. पण श्रम घ्यावं लागतात कशासाठी? तर लक्ष केंद्रित करण्यासाठी. लक्षात तुमच्या? हे बोलता बोलता सांगतो तुम्हाला मी.
तर भगवान बुद्ध म्हणाले जे निर्वाण प्राप्तीसाठी संयमशील मनाला बनविण्यासाठी मनाला चांगलं वळण लावण्यासाठी जे श्रम घेऊ शकतात त्यांना श्रमण म्हणतात. माहिती तुम्हाला जे एका याच्यामध्ये कटिबद्ध असतात, चाकोरीमध्ये कटिबद्ध असतात, शील सदाचाराच्या नैतिकतेच्या चाकोरीमध्ये जे कटिबद्ध असतात त्यांना मी श्रमण म्हणतो. भगवान बुद्ध म्हणाले जे परिश्रम करतात, जे आपल्या मनाला शमवतात, मनाच्या प्रवृत्तींना शमवतात. शमवणे म्हणजे शांत करणे. समजलं? तुमच्या मनाच्या अवस्थेला शांत करण्यासाठी कष्ट करावे लागतात. सहज होते का मनाची अवस्था? एखाद्या भांडणं करताना शिव्या देताना कोणाला तर म्हणून तर पहा तुम्ही शांत बसा ना तुम्ही, तर अजून जोर येते त्याला. येते का नाही? तुमचा स्वानुभव असेल प्रत्येकाचा. बघा तुम्ही, लय राग आला होता म्हणतात मी दिली मारून. ते मारण्यासाठी बोलण्यासाठी भांडणं करण्यासाठी शिव्या देण्यासाठी श्रम नाही करावं लागत. आवरण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी श्रम करावे लागतात. गाडी पळवण्यासाठी काही लागत नाही. एक्सिलेटरवर पाय दिला की सन गाडी पळते. 120 130 140 समृद्धीवर सन 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 पडते. पण कंट्रोल करण्यासाठी एमर्जन्सी ब्रेक जर कधी करायचा ना तर असा ब्रेक तर पायाखाली आहे पण इकडं धर 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 वाटते. आता गाडी भिडते का काय, ॲक्सिडेंट होते का कुत्रं मरते का काय, माणूस मरते काय गाडीला भिडते. ह्याच्यासाठी मेहनत करावं लागते का नाही? बघा धक 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 करते बघा. इथे तुम्हाला कधी असे प्रसंग आले असतील तर भगवान बुद्ध म्हणून म्हणाले जे आपल्या मनाला शांत करू शकतात किंवा करणारे आहेत तर त्यांना मी श्रमण म्हणतो. जे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या तृष्णेला, वासनेला, आसक्तीला, लालसेला निरोध करतात, थांबवतात, थांबवू शकतात किंवा थांबविण्याचं काम करतात त्यांना मी श्रमण म्हणतो आहे. श्रमण समजलं? श्रम करणारे, कष्ट करणारे. नंतर शमन. शमन म्हणजे शांत करणारे किंवा थांबविणारे किंवा काढून टाकणारे. आणि पुन्हा त्याला म्हटलं आहे समन. श्रमण, शमन आणि समन. समजते तुम्हाला? समजते का नाही? बाप्पा असं हो नये नळी फुंकली सोनारे. कधी कधी हे जरा शिक्षक आणि विद्यार्थी बनावं लागतं. कधी कधी काय रोजच बनावं लागते पण तुमच्याकडून ते उजळणी करून घेतो. समजते का नाहीत? तर शब्द एकच आहे श्रमण. त्याचे अर्थ आहेत, श्रमणचे अर्थ वेगळे आहेत. शब्द एकच आहे पण श्रमणचे अर्थ वेगळे, शमनचे अर्थ वेगळे आणि समनचे अर्थ वेगळे. समन म्हणजे समभाव ज्यांच्या मनात आहे सर्वांच्या प्रती, ज्यांच्या चित्तामध्ये समभाव आहे, समान भाव किंवा समतेचा भाव म्हणतो ना आपण. समता ध्यानाच्याही माध्यमातून आणि व्यवहाराच्याही माध्यमातून ज्यांच्या चित्तामध्ये समता भाव आहे, समभाव आहे त्यांना पण काय म्हणतात? श्रमण म्हणतात. कोणालाही श्रमण म्हणत नाहीत. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून सर्वांच्या प्रती समान भाव, समभाव ज्यांच्या मनामध्ये आहे त्यांना मी श्रमण म्हणतो. तर एकंदरीतच सारांश रूपाने श्रमण शब्दाचा अर्थ भगवंताने सांगितला जे संयमशील आहेत, ज्यांचा काया वाचा मनावर संयम आहे त्यांना मी श्रमण म्हणतो. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की मग जो कोणी व्यक्ती ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा याचकाला, याचक म्हणजे मागणारे, याचना करणारे, विनंती करणारे की बा द्या आम्हाला काहीतरी. आता या जगात काही लोक असे असतात की ते मागत नाहीत. काही लोक असे असतात की ते मागत नाहीत पण त्यांना दिल्यावर महान फळ मिळते. जसे की भिक्षू संघ आहे. मागणार नाहीत पण त्यांना जे दिल्या जाईल दान पुण्य, जे काही भोजन असेल, परिष्कार असेल, चिवर असेल, अर्थदान असेल किंवा वस्तुदान असेल, औषध असेल, जे म्हणून काही चतुपचय दान असेल त्यांना जर दिलं ना त्याचं महान फळ आहे. आणि हा एक वर्ग आहे की न मागणारा पण न मागताही त्यांना जर दिलं तर महान पुण्य आहे. दुसरा वर्ग सांगितला भगवंताने याचक म्हणजे मागणारा. जसे भिकारी आहे, काही सर्वसामान्य लोक आहेत, आपल्याकडे काही नाही तर आम्हाला देता का पीठ, आम्हाला मीठ देता का, आम्हाला विस्तव देता का, जरा असं 2-3 इंगळं देता का, आम्हाला आहार देता का, आम्हाला थोडीशी भाकर देता का, चपाती देता का, भाजी देता का, जरा तुमच्याकडे फोडणीचा चांगला सुगंध येऊ लागला थोडीशी भाजी देता का म्हणते गावाकडे. होतं का नाही असं? तर हे याचक झाले. तर भगवान म्हणाले याचकालाही नाराज करू नका.
तुम्हाला मागच्या वर्षी शिवीराजाची कथा शिकवली बघा, आठवत असेल तुम्हाला. दान पारमिता शिकवत असताना शिवीराजा शिकवला होता तुम्हाला. म्हणजे महामंगलसूत्राच्या अगोदर आपण 10 पारमिता शिकवल्यात. तुमच्याकडे जर असेल थोडंसं स्टोअर करून ठेवलेलं, कारण तुमच्या मागे लय गाठोडे. कोणतं एक उतरलं गाठोडं की दुसरं गाठोडं, दुसरं उतरलं की तिसरं गाठोडं. गाठोडं तुमच्याकडचं काय संपत नाही लवकर, नाही का. तर भगवंताने सांगितलेलं आहे बघा की याचक पण असतात. तर जे कोणी मागतील आणि न मागतील तर कुणालाही तुम्ही खोटं बोलता कामा नये. त्यांना लपवालपवी करतात लोक बऱ्याच ठिकाणी बघा, चर्येवरूनच दिसते. असं काही नाही की मागतील कोणी कोणाला, समजा भिक्षू वगैरे असतील, पण तरी पण काही लोक बघा कोणी दान देतात, तुम्हाला साधू साधू म्हणून घेतो बघा तुमच्याकडून. किंवा भगवंताने सांगितलं कोणी म्हणत नाही म्हणून साधू नका म्हणून, तर मनातून तुमच्या आलं पाहिजे साधूकार, का तर तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे. पण कोणीतरी देते ना, आता आपल्याला द्यावं लागेल काय बापा ते साधू कसं म्हणून खाली मान घातली, की याचा अर्थ असा आहे की तुम्ही व्यक्त नाही केलं पण तुमच्या मनात असा भाव आहे. एक तर ते देत आहे त्यांच्याबद्दल प्रसन्नता नाही आहे, दुसरा भाव तुमच्या मनात आहे की आता मलाही द्यावं लागते का काय, आणि मी नाही दिलं तर कसा विचार करतील कोण. तर भगवान म्हणाले आपल्या अधोगतीचं कारण आहे ते. चेतनेचं कर्म बनते म्हणाले भगवान बुद्ध. फक्त आपण बोललो म्हणूनच त्याचं कर्म बनते असं नाही आहे. तर इकडे जे उत्पन्न होईल ना चित्ताच्या चेतनेची अवस्था जी आहे त्याचंही कर्म बनते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की या श्रमणाला, ब्राह्मणांना आणि याचकांना द्यावे लागेल म्हणून जर कोणी खोटं बोलत असेल तर ते त्यांच्या अधोगतीचं लक्षण आहे, अवनतीचं लक्षण आहे म्हणाले भगवान बुद्ध. बघा राहुल माहिती आहे, राहुल बाळ 7 वर्षांचे असताना त्यांची दीक्षा झाली बघा. अंबलटिक्क राहुलवाद सुत्त आहे बौद्ध साहित्यात. अंबलटिक्क राहुलवाद सुत्त, आणि त्या सुत्तात स्पेशली राहुल भंते झाले होते ना, तर त्यांना उपदेश करताना भगवान बुद्ध म्हणाले की हे राहुल, ज्यांना हेतुपुरस्सर खोटे बोलण्यात लाज वाटत नाही, भगवंताचे शब्द आहेत, कुणासाठी वापरले, कुणाला उपदेश करतायत, राहुल भंतेंना उपदेश करतायत, जे बाळ आहे, श्रमण आहे, त्यांना सांगताना शिकवताना भगवान म्हणत आहेत, म्हणजे पूर्वाश्रमीचे वडील पूर्वाश्रमीच्या मुलाला, म्हणजे आता आपले भगवान बुद्ध भंते राहुलाला काय म्हणत आहेत की ज्यांना हेतुपुरस्सर खोटे बोलण्यात लाज वाटत नाही, शरम वाटत नाही, त्यांच्यासाठी कोणतेही पाप कर्म करणे अवघड नाही. आहे का, वाटतं का तुम्हाला अवघड आहे? ज्यांना खोटं बोलण्यात काहीच वाटत नाही, खोटं वागण्यात काहीच वाटत नाही, ते पाप कर्माला घाबरतील? घाबरू शकतात काय? नाही घाबरू शकत. करून मी कुठे केलं म्हणतात, बोलून मी कुठं बोललो म्हणतात, मी गेलोच नव्हतो, मी आलोच नव्हतो, मी म्हणालोच नव्हतो, असे म्हणतात का नाही लोक कधी कधी बघा. तर भगवान बुद्धांनी राहुलाला बोलताना सांगितलं, शिकवताना सांगितलं, काय म्हणाले की ज्यांना हेतुपुरस्सर, म्हणजे माहीत आहे ना आपण चुकीचे बोललेलो आहोत, चुकीचे वागलेलो आहोत, चुकीचं काहीतरी केलेलं आहे, हे माहीत असताना त्यांना म्हटलं हेतुपुरस्सर. हेतुपुरस्सर जर कोणी खोटे बोलण्यात लज्जा बाळगत नसेल तर तशा व्यक्तीसाठी कोणतेही पाप कर्म करणे अवघड नाही. आणि म्हणून हे राहुल हास्य विनोदातून, लक्षपूर्वक आहे का तुम्ही, म्हणून हे राहुल हास्य विनोदातून, म्हणजे मजाकमधून, म्हणजे मस्करीमधून देखील कधीही कोणाशीही खोटे बोलू नये, कारण कर्माचं फळ निश्चित आहे. समजते तुम्हाला? कुणाला उपदेश केला भगवंतानं? राहुला भंतेंना उपदेश केला. म्हणून बघा तुम्ही सगळ्या शिलाचे एकच अर्थ सांगितले, पण मुसावादा वेरमणी आहे की नाही, त्याच्यात ॲडिशनल 3 सील म्हणजे एकूण 4 सील दिलेले आहे. एक तर मुसावादा वेरमणी म्हणाले, म्हणजे खोटे बोलण्यापासून अलिप्त रहा. त्यानंतर पिसुना वाचा म्हणाले भगवान बुद्ध, म्हणजे चहाडीपासून अलिप्त रहा, ज्याला चुगली म्हणतो आपण किंवा निंदा म्हणतो. पिसुना वाचा वेरमणी हे तुमच्याकडून वधून घेतल्या जात नाही, पण डिटेल्समध्ये मुसावादा वेरमणीमध्ये हे ॲडिशनल आहे. पिसुना वाचा वेरमणी म्हणजे चहाडी करण्यापासून अलिप्त राहील. त्यानंतर फरुसा वाचा वेरमणी, फरुसा वाचा म्हणजे कठोर बोलण्यापासून अलिप्त.
मग त्याच्यात शिव्या आल्या, जोरात बोलणं आलं, अपमानित करून बोलणं आलं, क्रोधित होऊन बोलणं आलं, मोठ्या आवाजात बोलणं आलं. कारण भगवंतानं शिकवलं ना की आपल्यापेक्षा लहान आहेत, मोठे आहेत, कोण आहेत तर कसं बोलावं. हळूहळू बोललं पाहिजे. मोठे कोणी असतील तर आदराने बोललं पाहिजे ना. बोलणं तेच, शब्द तेच, पण बोलण्याची पद्धत वेगवेगळी असली पाहिजे. माहिती आहे तुम्हाला, शब्द तेच असतील पण बोलण्याची पद्धत वेगवेगळी असेल. म्हणून फरुसावाचा वेरमणी, फरुसावाचा म्हणजे कठोर बोलण्यापासून. संपफलापा, संपफलापा वाचा सांगितलं म्हणजे व्यर्थ बडबड करण्यापासून सुद्धा अलिप्त राहणे. म्हणजे मुसावादामध्ये ॲडिशनल 3 किती सांगितलं सील, 4 सील सांगितले भगवंतानं. याला एवढं महत्त्व दिलं बघा. मजाकमध्ये, मस्करीमध्ये देखील, हास्य विनोदातून देखील कधी कुणाची टिंगलटवाळी करू नका किंवा खोटं बोलू नका. ते पाप भयंकर आहे असं भगवंताने राहुलाला समजून सांगताना म्हटलेलं आहे. आणि म्हणून निर्वाणाकडे मार्गारूढ जे लोक आहेत, निर्वाण मार्गावरती जे मार्गारूढ आहेत, ज्यांना श्रमण म्हटल्या जाते, ज्यांना ब्राह्मण म्हटल्या जाते, ज्यांना याचक म्हटल्या जाते, तर भगवान म्हणाले अशा लोकांना, अशा लोकांशी जे कोणी दान द्यावं लागेल म्हणून खोटं बोलत असेल तर ते त्यांच्या अधोगतीचं, अवनतीचं कारण समजलं पाहिजे. आलं लक्षात तुमच्या. आणि म्हणून बघा भगवंतानं नेहमीच सांगितलं की बघा खोटं बोलण्याच्या संदर्भामध्ये बऱ्याचदा असं होते की काही लोक म्हणतात की बा काही वेळेला खोटं बोलावं लागते. तर काही वेळेला खोटं बोलावं लागते पण आपला त्याच्यात स्वार्थ नसला पाहिजे, समोरच्याचाही नसला पाहिजे. नाही तर काही वेळेला म्हणजे त्याच्यात सगळंच घुसडवायचं. मग काही वेळेला तर काही वेळेला नाही. तर भगवंतानं सांगितलं ना की कधी कधी अप्रिय सत्य पण बोलू नये म्हणाले. मी काय बोलतो लक्षपूर्वक ऐका तुम्ही. कधी कधी काही ठिकाणी सत्य असेल तर ते सुद्धा अप्रिय असेल तर बोलू नये. याचा अर्थ कळते तुम्हाला. समजा एखादं अंध व्यक्ती आहे, एखादी व्यक्ती अंध आहे, एका डोळ्यानं 2 डोळ्यानं कोणीतरी अंध आहे, तर त्यांना आंधळं म्हणणे हे तात्विकदृष्ट्या खरंच आहे की ते अंध आहेत ना, पण त्यांना अंध म्हणणे हे तुम्हाला वाटते का मग योग्य आहे का योग्य आहे? समजा तुम्ही बहिरे झाले आणि तुम्हाला कोणी बहिरे म्हटलं, चांगलं वाटते? जरी ते सत्य आहे पण योग्य आहे का ते तिथे? नाही आहे. कोणी पांगळा आहे आणि त्यांना कोणी पांगळ्या म्हटलं, कोणी लंगडा आहे त्याला कोणी लंगड्या म्हटलं, योग्य आहे का ते तिथे? नाही आहे. कोणी जाड आहे आणि त्यांना कोणी जाड्या म्हटलं, तुम्हीच सांगा आता ते बरोबर वाटेल का? वाटेल का? वाटणार नाही. जरी सत्य आहे ते, कोणीतरी जाड आहे ते मग जाड्या, कोणीतरी अंध आहे तर आंधळे, बरोबर आहे, कोणीतरी लंगडा आहे तर लंगड्या. लोक म्हणतात असे, बोलतात असे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले काही ठिकाणी काही प्रसंगी जरी सत्य असेल ते त्याचा अर्थ पण तरी सुद्धा ते अप्रिय आहे, म्हणून तिथे सत्य बोलता कामा नये. नाही तर काही लोक भांडणात म्हणतात मी खरं बोलतो बापा, आणि तेवढ्या पुरतंच फक्त खरं बोलतात ते, बाकी काही खरं बोलायचं शिकले नाही कुठं, तेवढंच फक्त. लय लोक पाहिले आपण लहानपणापासून, बाया माणसं नाही आपल्याला काय माहीत नाही बाबण्याचं, आपण खरं बोलतो. आणि काय तेवढंच फक्त पेटवून देण्यासाठीच, आग लावण्यासाठीच खरं बोलता का फक्त जिंदगीत? बाकीचं कोणतं सत्य सांगितलं ते माहीत नाही, आग लावून द्यायला. आणि मग खोटं कसं काय बोलू म्हणतात मी. आणि तुमच्यावर तशीच वेळ आली समोरच्यानं म्हटलं तर आपण काय खोटं बोलू शकत नाही बा, आपण खरंच बोलतो, मी सांगून टाकलं, मग कसं होईल? तर म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की आपल्या समान समोरच्यांना समजा. आपल्या समान, ज्या अर्थी आपण समोरच्यांचं मन दुखवतो ना, आपलं मन तसं कोणी दुखवल्यावर चालते? आपण समोरच्यांना मारलं, समोरच्यांना आपल्याला कधी मारलं किंवा दुसऱ्यांना आपल्याला बदला घेण्यासाठी मारलं तर चालते का? मग समोरची व्यक्ती प्रतिकार करू शकत नाही म्हणून समजा आपण मारतो. मागे तुम्हाला सांगितलं एका कुत्र्याला एका माणसानं भोसकलं एका पोरानं, आणि त्याला तसं कोणी भोसकलं असतं तर चाललं, चालते का? भगवान बुद्ध म्हणाले कोणी सहन करते म्हणून किंवा कोणी प्रतिकार करत नाही म्हणून, कोणी संयमशील आहे म्हणून त्यांना त्रास देऊ नये, त्यांना छळू नये, त्यांच्याशी कपट नीतीने वागू नये, त्यांचा म्हणजे अशा प्रकारे त्यांना अपमानित करण्याचं भाष्य करू नये,
त्यांच्याशी खोटं बोलू नये. आता आम्हाला कोणी कोणी चिडवते, भगवंताला चिडवत होते लोक. आता हे मुंडन करतो म्हणून चिडवतात कोणी कोणी लोक. समजा आता रस्त्याने चिडवलं तर चिडवलं, आमच्या का अंगाला भोकं थोडी पडतं आम्ही म्हणतो, म्हणजे गावाकडच्या भाषेमध्ये. पण त्यांचं कर्म कसं बनेल माहिती आहे तुम्हाला. भगवंताच्या सोबत अशा घटना घडल्या. त्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलं, कुणाला सांगितलं माहीत नाही, मी एका ठिकाणी पुण्याला प्रवचन दिलं मी, की भगवंताचा पूर्वाश्रमीचा जो सासरा सुप्रबुद्ध किंवा दंडपाणी ज्याला म्हणतात ना, तर एक दिवस भिक्षाटनाला भगवान चालले होते ना, तर त्यानं राजा होता तो देवदहनगरीचा, त्याने अडवलं भगवंताला. राजमार्गावरून भिक्षाटनाला चालले होते भिक्षू संघासह, तर तिकडनं आला तो राजा. यशोधरा मातेचे वडील रथात बसून सारा रस्ता पॅक केला, भगवंताला भिक्षाटनाला जाऊ दिलं नाही. भगवान माघारी विहारात गेले, उपाशी राहिले. आनंदाने विचारलं, भगवान राजाकडून असं कर्म घडलं, भगवंताला उपाशी ठेवलं, संघाला उपाशी ठेवलं, काय याचा परिणाम? भगवान म्हणाले, परिणाम तर होईलच. गरुकर्म घडलं ना बुद्धासोबत, अर्हतासोबत जेव्हा घडते तेव्हा तुम्हाला शिकवलं मी गरुकर्म. तर आनंदाने विचारलं, भगवान याचा फळ कोणतं फळ आहे आता? तर भगवान म्हणाले, 7 दिवसात राजाचा मृत्यू आहे. किती दिवसात? 7 दिवसात. राजाला समजली गोष्ट की भगवान बुद्ध म्हणाले की 7 दिवसात मरतो. तर काही लोक असतात असे टर्या मारतेले, काही म्हणते, आणि असं कुठं असते का, आणि कर्मर बिरब काही असते का, आणि ते तर तिकडे एवढं उपभोगू लागले. भगवान म्हणाले, आपण तेवढे प्रज्ञावान ज्ञानी नाही की कोणत्या कर्माचा कधी कुठे काय विपाक भेटेल ते समजते का आपल्याला? समजत नाही. पण कर्माचा विपाक भेट, भगवंताने सांगितलं 7 दिवसात त्याचा विपाक मिळेल, त्याला बिलकुल मिळेल. मी म्हणतो म्हणून नाही, तर कर्म तसं घडलं ना. बिलकुल 7व्या दिवशी 7व्या मजल्यावरून पडून राजा मेला. यशोधरा मातेच्या वडिलाची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. हे विस्ताराने बोललोय मी पुण्याला, ते प्रवचन येईल आपल्या चॅनलवरती, अजून अपलोड केलं नाही आहे, पण सांगतोय की कर्माचा परिणाम आहे. म्हणून कोणालाही खेटू नये, कुणालाही खोटं बोलू नये, लबाडीनं वागू नये. आपल्याला द्यावं लागेल म्हणून आपण खोटं बोलता कामा नये, त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो म्हणाले भगवान. प्रत्येकच गोष्टीचा, आणि खोटारड्या लोकांना तर दुष्परिणाम भोगावाच लागतो. तुम्हाला सांग, आज खोटं बोललेलं पचेल, उद्या पचेल, परवा पचेल, पण एक दिवस येईल लोक म्हणतील लबाड आहे म्हणतात, त्याच्या नादी लागू नका म्हणतात. एकदा एका जंगलामध्ये लांडगा होता आणि त्याची बायको नरमादी. दृष्टांत खोटं बोलण्याचे परिणाम. तर ते जंगलात राहत होते, उपासमार होत होती, आणि मेंढ्यांचा कळप येत होता, पण त्यांच्याबरोबर कुत्रे होते. लांडग्याला शिकार करता येत नव्हती. लांडगा लांडगिनीला म्हणाला की काहीतरी करू आपण, युक्ती सांग मला जेणेकरून आपल्याला त्या बकरीची मेंढीची शिकार करता येईल. ती म्हणाली, ठीक आहे, मी एका मेंढीबरोबर मैत्री करते. कुत्रे बाजूला गेल्या, केली मैत्री. आता मैत्री कोणाबरोबर करता येते असा काही विषय नाही, पण कोणाकोणाबरोबरची मैत्री महागात पडते, कोणाकोणाला जीव लावणं महागात पडते. त्या दिवशी तुम्हाला सापाची गोष्ट सांगितली इथंच. सापाला जीव लावणं, सापाला जवळ करणं महागात पडते, नाही का, सापाच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून मग ते मैत्री केली त्या लांडगिनीनं, आणि मैत्री केली एका मेंढीबरोबर. तिला सांगितलं एक दिवस, आता खोटं बोलायचं ना, शिकार करायची, तर माझा नवरा मेला म्हणे, बाबा बाई चल माझ्यासोबत, त्याचं कार्य करण्यासाठी मरून पडला म्हणजे माझा नवरा, मी एकटीच आहे, मी काय करून, चाल. मेंढी हुशारच होती. मेंढी म्हणे, ठीक आहे येते म्हणे, चला व्हा पुढे, मला काय घरबीर तुमचं माहीत नाही, काही नाही. गुफेत मेंढी पाठीमागं. आता ही मेंढीला पुढे घालण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण मेंढी हुशारच होती. आता सगळेच लोक काही येडे राहतात काय, वाटते फक्त लबाड बोलणाऱ्याला, धूर्त वागणाऱ्याला, खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला, बाईला, माणसाला, पोराला, पोरीला, की मलाच समजते, सगळ्या समोरच्याला काहीच समजत नाही. आमच्या बाबतीत तर लयच घडते बाबा, तुम्हाला सांग. काही म्हणजे काही काय मी तर म्हणतो बाबा, असे ठकवणारे, फसवणारे, कंजूशी करणारे, लोभी लोक असे लयच भेटतात हो. आणि त्यांना अर्थ भंतीजीला काय कळते, आणि त्यांना कुठं माहीत आहे भंतीजी साऱ्या दुनियेला शिकवते बा भगवंताचा धम्म. खरंच सांगतो तुम्हाला, मायबापा तुम्ही, लय ठिकाणी असं घडते सर. धड हो, ते कळते आम्हाला की बा हे, म्हणजे एवढं कोणत्याही बाबतीमध्ये नाव ठेवत नाही आपण कोणाला, पण लोक असा विचार करतात, अशा आविर्भावात वागतात की भंतीला काहीच कळत नाही. कसं काय, काही कळत नसतं उगाच दीक्षा घेतली काय, कळत नसलं तर उगाच तीवरमध्ये राहिलो का, एवढे वर्ष बालपणे गेलं ना, आता दारुण चालेल, म्हातारपणी यायच्या मागे लागलं, उगाच राहिलो का, काही येडपट आहे का इकडे राहण्याला.
अरे भगवंताच्या धम्मावर श्रद्धा आहे, बुद्धावर धम्मावर संघावर श्रद्धा आहे, बुद्धी आहे, प्रज्ञावान लोकांचा हा धम्म आहे म्हणून तर राहतो इकडे. आणि प्रज्ञावान लोकांना येडं समजणं म्हणजे आपल्या एवढं येडं कोणीच नाही मग याचा अर्थ. पण असे लोक आहेत की काहीच समजत नाही बिलकुल. तर मी याच्यावरून सांगतो की ते मग लांडगिनीला वाटलं की मेंढीला काहीच समजत नाही, तू पुढं हो म्हणे. तर ते मेंढी म्हणे नाही मला रस्ता माहीत नाही काही नाही, तुम्हीच पुढं व्हा. तर तुम्हीच पुढं व्हा. ते लांडगा तिथं मरून पडला होता म्हणजे असाच दाटूमुटूचा. तर ते मरून पडलं आणि हे चालल्या दोघी जणी चालल्या तिकडं. आता ते दोघी जण त्याला ते धीरच होईना. लबाड लोकांना कुठं कंट्रोल होते बापा. तो त्या लांडग्याला वाटलं कधी येते. हे नेमक्या जवळ आल्या दोघी बी. लांडग्यानं वरमान करून पाहिली आतापर्यंत कसं काय आले नाही. आणि या मेंढीचं बरोबर ध्यान होतं बाई फसवेल आपल्याला हे माहीत होतं ना. तर नेमकी नजर काय जावं आणि लांडग्यानं नेमकं असं काय पाहावं. मेंढीला दिसलं, मेंढी पाठीमागे धूम ठोकलीन गेली आपल्या कळपामध्ये. आणि या लांडगिनीचं लक्षच नाही. लांडगिनी आपल्याच तोऱ्यात. तिला वाटलं आणली शिकार. असे जे लबाड लोक असतात, खोटारडे धूर्त लोक, ते तोंडावर पडतात. वेळ आल्यावर पडतात का नाही? हां बापा होत म्हणता तुम्ही. खरंच होते तसं. भगवंताचा उपदेश आहे हो हा. आणि मग ते तोंडावर पडली ना तर तिचा नवरा म्हणे लांडगोबा तू तर म्हणे बा मैत्रिणीला घेऊन येतो. कुठं आहे मैत्रीण? तिने पाठीमागं पाहिलं. पाठीमाग कोण आहे? कोणीच नाही पाठीमागे. ती गेली पळून तेव्हा मेंढी. ती म्हणे आता तुम्ही वरती डोकं नेमकं इथं आताच काढायला पाहिजे होतं का म्हणे डोकंवर. गेली म्हणे ती पळून तोंडावर. ही पुन्हा गेली. ते म्हणे पुन्हा तिला घेऊन येण्याचा प्रयत्न कर. पुन्हा गेली तिला म्हणे लाडी गोडी लावून म्हणे बरं झालं म्हणे तू आल्यामुळं माझा नवरा मरून जिवंत झाला म्हणजे मेलेला. तुझा पायगुण फार चांगला आहे. म्हणजे लबाड लोक, धूर्त लोक, खोटे लोक कशी युक्ती बदलवतील. एक खोटं बोललं त्याच्यासाठी 100 खोटं बोलावं लागते बघ. असं तुम्ही ऐकलं असेल. आणि खरंच बोलावं लागते. ते लपवायचं, दुसरं खोटं बोलायचं, दुसरं लपवायचं, तिसरं खोटं बोलायचं. बाई माणूस पोरगा पोरगी कोणी असो खोटं बोललं की त्याला लपवा लपवी करावं लागतं. आणि एक दिवस धडक तोंडावर पडते. सारेच बोलतात अरे आम्ही पाहिलं म्हणतात, आम्ही ऐकलं म्हणतात, आणि आम्हाला माहीत आहे म्हणतात. आणि मग ते मुकीच बसते ती काय करेल. आणि मग पुन्हा शिरजोरीवर येते. मग काय झालं म्हणते, काय करता म्हणते तुम्ही. म्हणजे पुन्हा ते एका अवगुणातून पडले की दुसऱ्या अवगुणात पडतात असे लोक. पण तरी ज्ञान येत नाही, तरी ध्यानावर येत नाहीत असे लोक काही असतात. कारण पाप पुण्यावर विश्वास नाही. आणि जेव्हा ठेच लागते, जेव्हा वेळ येते कर्माचं फळ भोगायचं, तेव्हा पाहतात हो गड्या मग खरं होतं. आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आणि गेली मग पुन्हा ही लांडगी बाई. कोणाचं नाव लांडगी भिंडगी असेल बाबा तुम्हाला बरंच काही. लांडगी आज नावाचे लोक आहे तर कोणाला वाटेल बाबा आम्हालाच म्हणाले का काय. हे सगळीकडेच जाते ना आपले चॅनल. तर ते मग गेली बाई पुन्हा ती म्हणजे मादा लांडगा मादा गेली पुन्हा त्या मेंढीकडे. आणि म्हणे आता बाई तुमचा पायगुण फार चांगला आहे म्हणे, पुन्हा चला म्हणे. आणि एकदा फक्त येऊन आमच्या घरामध्ये तुम्ही एकदा अंग झटका म्हणे. हे मेंढ्या अंग झटकतात ना तेवढं तुमच्यामुळं म्हणे माझ्या लेकरा बाळाचं भलं होईल, आशीर्वाद लागेल. आता लोकांना कोणाचा कसा आशीर्वाद लागेल काहीच सांगता येत नाही. लोक पाहतो मी सकाळ संध्याकाळ इकडं तिकडं गाईच्या पाया पडते असं, कुत्र्याच्या पाया पडते असं. कुत्र्याला ते काय हळद लावतील त्याच्या पाया पडते, कुंकू लावतील कोणाला आणि त्याच्या पाया पडतील. बापा लोक कशाच्या पाया पडतील सांगता. माणसाच्या पाया पडणार नाही, कुत्र्याच्या पडतील, गाईच्या पडतील, माणसाच्या पडणार नाही. हे गेलं ते म्हणे बा असं. तर हे मग मेंढी अगोदरच हुशार. मेंढी म्हणे ठीक आहे पण बघा म्हणे तुम्हाला जर जास्त लाभ पाहिजे असेल, तुमच्या लेकरा बाळांना सगळ्यांना आशीर्वाद पाहिजे असेल तर माझ्याकडे एक युक्ती आहे म्हणे. मी तयार आहे म्हणे येण्यासाठी. बिलकुल मला आनंद होईल तुमच्या घरी आल्यावर. माझं जर अंग झटकलं आणि तुम्हाला आशीर्वाद लागणार असेल, अशी तुमची श्रद्धा असेल तर बिलकुल मी यायला तयार आहे. पण माझ्या डोक्यात एक कल्पना आली म्हणे बा माझ्या एकटीचाच आशीर्वाद लागण्यापेक्षा माझ्या परिवाराला जर सोबत घेतलं तर जास्तच आशीर्वाद लागेल म्हणे. तर ते लांडगा मादी म्हणे बा कोणता तुमचा परिवार आहे, त्याला घ्या म्हणे सोबत. त्याला वाटलं बा तिला वाटलं दुसरे काही मेंढ्या. तर ते म्हणे ते माझा एक कुत्रा तो एक, तो दुसरा एक कुत्रा तो एक, ते तिसरा एक कुत्रा तो एक, आणि चौथा एक कुत्रा एक, आणि मी एक. 5 जण झालो म्हणे. एवढा आमचा परिवार आहे म्हणे. हे सगळे प्रिय आहेत म्हणे मला, आमच्या परिवारासारखेच आहेत. ही लांडगीनं खाली मान घातली निघून.
तोंडावर पडली की नाही, काय म्हणेल जाऊन, आणि आपल्या लांडगोबाला म्हणे आपल्याला वाटलं म्हणे आपणच हुशार आहो का काय, ते लय हुशार निघाली म्हणे. तर भगवान बुद्ध म्हणून म्हणाले की कोणत्याही प्रकारे आपण खोटं बोलता कामा नये आणि नको तिथं सत्य बोलताय कामा नये. नको तिथे बरं, जसं तुम्हाला मी उदाहरणाने सांगितलं आंधळ्याचं पांगळ्याचं लंगड्याचं, नको तिथं सत्य बोलता कामा नये. आपल्या सत्य बोलण्यामुळे कोणाचा जीव जात असेल तर बोलाव का सत्य? आपल्या खरं बोलण्यामुळे कोणाचा जीव जाणार असेल तर खरं बोललेलं ते पुण्यकर्म आहे की पापकर्म आहे? कोणतं कर्म घडेल? पापकर्म घडेल ना. तर भगवान म्हणाले हेही समजलं पाहिजे. तर त्यामुळे आज हे जे मी आपणास सांगितलं आहे पराभव सुत्तातलं खोटं बोलण्याबद्दल, असं खूप उपदेश आहेत भगवंताचे, पण मी तुम्हाला हे थोडंसं वेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत याच्यातून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की कधीही कुठल्याही भिक्षूंना पाहिल्यावर भेटल्यावर आपल्या मनात खोटा भाव आणू नका, बोलताना वागताना काही देताना घेताना. हे लक्षात ठेवा, त्याचं कर्म बनते, चेतनेचं कर्म बनते. हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांग, मनात भाव जरी उत्पन्न केला त्याचं कर्म बनते म्हणाले भगवान. आणि इतरांबरोबर खोटं बोलणं वेगळं, शेवटचा मुद्दा सांगतो, आणि भिक्षूंबरोबर खोटं बोलणं वागणं वेगळं. तुम्ही म्हणाल कसं काय, खोटं तर खोटंच आहे. तर तुम्हाला उदाहरण देतो बघा. कसबेताईच्या इथे बोललो होतो मी याच्याबद्दल की 2-3 प्रकारची शेती असते. समजा आपल्याला भुईमुग पेरायचा लावायचा, भुईमुग समजते ना तुम्हाला, मुंगफली. तर 3 प्रकारच्या शेत्या सांगितल्या, काळी सुपीक शेती, दुसरी खडकाळ शेती, आणि तिसरी नापीक, त्याला काय म्हणतो आपण, गायरान वगैरे असते ना, अशी काय बिलकुल खरबाड म्हणजे गायरान वगैरे, पडीक. बरोबर, 3 शेत्या झाल्या. आता मला सांगा, तिन्ही शेतीमध्ये भुईमुग पेरला, सारखंच खत टाकलं, सारखंच पाणी दिलं, कोणत्या शेतीतला भुईमुग किंवा शेंगा चांगल्या येतील, जास्त येतील? हां, काळ्या शेतीतल्या म्हणजे सुपीक शेतीतल्या. सांगा मग काय फरक पडला? शेती तर त्याच मालकाची आहे, खत तर तेच टाकलं, पाणी तर एकाच विहिरीचं दिलं, पण पीक वेगवेगळं आहे का नाही? तसं भगवंताने सांगितलं. मग भिक्षूबरोबर केलेलं कर्म खोटं बोलण्याचं वेगळं, आणि सर्वसामान्यांबरोबर केलेलं कर्म वेगळं आहे. आलं लक्षात तुमच्या? म्हणून चुकूनही कधी भिक्षू असतील, श्रमण असतील, ब्राह्मण असतील, जे आचरणिक संयमशील इवन उपोषधारी लोक असतील, उपासक पण असतील, तर त्यांच्याबरोबर सदाचारी लोक असतील, सन्मार्गावर अडू असतील, त्यांच्याबरोबर लबाडीनं कधी वागता कामा नये, खोटं कधी बोलता कामा नये, त्यांना कधी ठकवता फसवता कामा नये. त्याचे दुष्परिणाम कोणते भोगावे लागतात म्हणाले भगवान बुद्ध? त्यांचा पराभव होतो, त्यांची अधोगती होते. आणि म्हणून आजच्या या मंगलमय दिनी वेळेच्या अभावी एवढाच उपदेश आपणासाठी ठेवतो. माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं